हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल और वेलकम बॅक टू माय चॅनल. हां मला माहिती आहे खूप टाईम झाला आहे व्लॉग अपलोड करायला, बट डोंट वरी, आता मी राहणार आहे कन्सिस्टंट माझ्या व्लॉगमध्ये. तर मी आहे सोनल सोनावणे, तुमचीच लाडकी सोनाली एक्सप्लोरर. सो आज आपण कुठे जाणार आहोत, आज आपण कोणती प्लेस एक्सप्लोर करणार आहोत, तर चला बघूया या व्लॉगमध्ये. सो नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत एक खास ट्रिपसाठी. सावंतवाडीहून गोकर्ण महाबळेश्वर मंदिराकडे. खूपच पवित्र असे स्थान आहे हे. तर चला तर मग आपली लॉंग ड्राईव्ह सुरू करूया. लॉंग ड्राईव्हचे मी व्हिडिओज ह्याच्यात टाकले नाही आहे, कारण व्हिडिओ खूप मोठी होत होती. तर सगळ्यात पहिले आपण जात आहोत गोकर्णामधील हे शांत आणि पवित्र मंदिरात, ते म्हणजे आहे महाबळेश्वर मंदिर. तर हे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि भगवान शंकराचे पंचमहाभूत स्थळांपैकी एक मानलं जातं. पौराणिक कथा सांगते की रावणाने कैलास पर्वतावरून महादेवाचं आत्मलिंग आपल्यासोबत घेऊन जायचा निर्धार केला होता, पण देवांनी युक्तीने ते त्यांच्याकडून उतरवून घेतलं. गणपती बाप्पाने ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाला फसवलं आणि जेव्हा आत्मलिंग जमिनीवर ठेवण्यात आलं तेव्हा तिथून ते हलवलं गेलं नाही. म्हणूनच या ठिकाणी महादेवांचं अत्यंत शक्तिशाली आणि जागृत शिवलिंग आहे. आणि इथे गणपतीचेही खास स्थान आहे, कारण ह्याच गणेशाने रावणाला थांबवलं होतं. म्हणून आधी गणेशाचे दर्शन घेऊन मगच शिवलिंगाचे दर्शन घेतले जाते. सो शंकराच्या मंदिराआधी आपल्याला घ्यायचे आहे महागणपती देवांचे दर्शन. सो हे बघू शकतात, किती छान अशी गणपतीची मूर्ती आहे, बालस्वरूपात मूर्ती आहे. त्यानंतर आपण घेतले महाबळेश्वर देवांचे दर्शन. आतमध्ये मंदिरात गाभाऱ्यात अलाउड नव्हता कॅमेरा, म्हणून मी ते नेऊ नाही शकले. तुम्ही बघू शकतात मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि वेगळीच वाईब आहे तिथे, जी आपल्याला नॉर्मल कोणत्याच देवळात नाही भेटत. इथे फॉरेनर्स वगैरे अलाउड नाही आहेत आणि पुरुषांनी तर मोस्टली धोती वगैरेच घालू शकतात, वरती शर्ट पण अलाउड नाही आहे पुरुषांना. महिलांसाठी जीन्स वगैरे अलाउड नाही, फक्त कुर्ती आणि साडीच अलाउड आहे. तर तुम्ही कधी आलात इकडे मंदिरात तर प्लीज हे गोष्टीची नोंद घ्यावी, नाहीतर तुम्हाला उगाच आतमध्ये घेतले जाणार नाही आणि तुमची ट्रिप ही स्पॉईल होईल. हे ठिकाण अतिशय मनाला शांतता देणारं आहे. सो आपण कधीही आलात तर इथे नक्की व्हिजिट द्या. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.